हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. रम्या वसूला बोलत असते की आई काय चाललंय हे सगळं, आपण गोल 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 गोलच फिरतोय एकाच ठिकाणी. तेव्हा ती ब्लॅकबोर्डवरचं लिहिलेलं पुसून टाकते आणि बोलते काही उपयोग नाही आहे याचा. तेव्हा वसू बोलते की अगं मला आता असं वाटतंय ना की माझ्या हातात बॉम्ब आहे आणि एकाच वेळेस मी तो बॉम्ब टाकावा आणि सगळी आग लावावी. तेव्हा रम्या बोलते आग, आई आग. तेव्हा वसू बोलते आग काय? तेव्हा रम्या बोलते आई तुला आठवतं का हे सगळे जेव्हा फार्म हाऊसवर गेले होते तेव्हा जीवाच्या छातीवर भाजलं होतं आणि तो आगीत पडला होता असं आपल्याला सांगितलं होतं. तेव्हा वसू बोलते हो गं रम्या, आगीत पडला होता असं कसं, तेव्हाही आपल्याला पटलं नव्हतं. तेव्हा रम्या बोलते तेच नाही, आणि तुला आठवतं मी काव्याला विचारायला गेली होती की कसं झालं काय झालं. तेव्हा रम्याला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. तेव्हा रम्या काव्याला खोदून खोदून विचारत असते की काही झालं तुमचं, कसं झालं जीवाला, हे काही गेम खेळत होतात का. तेव्हा काव्या टेन्शनमध्ये बोलून जाते की हो त्या गेममुळेच सगळं झालं आहे. ट्रूथ अँड डेअर खेळायचं होतं ना काव्य, तुला का खेळली मी ट्रूथ अँड डेअर, का गेम खेळायला सगळ्यांना लावलं. आणि काव्य गयावया करत असते. तेव्हा रम्या हे वसूला सांगत असते. तेव्हा वसू तेव्हाही आपल्याला त्या गोष्टी खटकल्या होत्या ना गं. आणि तुला आठवतं जीवाला भाजलं असताना मानिनी नंदिनीला बोलली होती की तुला माहिती होतं ना नंदिनी, मी तुला सांगितलं होतं ना की आपल्या घराला आगीपासून धोका आहे, म्हणून तू का नाही जीवाला आगीपासून दूर ठेवलं. हेही फ्लॅशबॅकमध्ये वसूला आठवत असतं. तेव्हा वसू बोलते तेव्हाही आपल्याला काहीतरी विचित्रच वाटलं होतं, पण रम्या आता शोधेल, आता सगळं भेटेल आपल्याला. रम्या आपण जे पुरावे शोधतोय ना ते कदाचित आपल्याला या फार्म हाऊसवरच भेटतील. हे चौघं कुठे जायचं ते प्लॅन करत असतात. तेव्हा जीवा बोलतो कसले तर तुम्ही काय बोगस जागा सुचवताय. तेव्हा पार्थ बोलतो अरे जापान काय वाईट आहे. तेव्हा जीवा बोलतो जापानला जायला विजा लागतो ना, त्यात किती दिवस जातील आणि मी ऑफिसवरून एवढे सुट्ट्या काढू नाही शकत. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा. तेव्हा काव्य बोलते मनाली बेस्ट जागा आहे. तेव्हा जीवा बोलतो अरे हिला सांग रे, मी शाळेत असताना मनालीला जाऊन आलोय, मला आता बोर होईल. तेव्हा नंदिनी बोलते बरं मग तुम्ही इथे राहा, आम्ही तिघं जाऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो नाही जाच आता, तुम्ही जाऊनच दाखवा. तेव्हा नंदिनी बोलते काय रडे येतो तुमचे भाऊ, यांना सांगा ना काही. तेव्हा पार्थ बोलतो हे बघा तुम्ही आगीत तेल नका टाकू नाही तर सगळं पॅन फिसकटेल. तेव्हा पार्थ जीवाच्या गालाला हात लावतो आणि बोलतो नाही नाही तू ठरव. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही करा तुमचं, मी येईल ना बॅगा उचलायला. तेव्हा नंदिनी बोलते हां इतकं काय बॅगा उचलायला येऊ नका, आम्हाला मात्र घ्यावाच लागेल तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो हिला सांग हं. तेव्हा काव्य बोलते नाहीतर काय इतकं काय भाव खातोस रे जीवा, असं ती बोलते आणि सगळे तिच्याकडे बघतात. तेवढे काव्य बोलते सॉरी, मी काय म्हणते जन्मजय तुम्ही सांगा ना, तुम्ही जिथे सांगाल तिथे जाऊयात आपण. तेव्हा पार्थ बोलतो सॉन्ग. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही मी कशाला सांगू, तुम्ही जा तुमचं ठरवा. तेव्हा पार्थ नंदिनीला खूणवतो. काव्य पार्थला खुणवते जीवाला समजवण्यासाठी. तेव्हा ते खानाखुणा करून सांगत असतात की जीवाला समजावा म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते मी काय म्हणते जीवा, ही प्लॅन तुम्ही ट्रिप तुम्ही प्लॅन करा, आम्हाला चालणार आहे तुम्ही जे म्हणतील ते. तेव्हा जीवा बोलतो नक्की. तेव्हा नंदिनी बोलते हो नक्की. तेव्हा जेव्हा पार्थलाही बोलतो तेव्हा पार्थही बोलतो हो. तेव्हा तो काव्याकडे बोलतो, तो काव्यही बोलते की हो. तेव्हा तो जीवा बोलतो चला मग ठरलं तर. तेव्हा पार्थ बोलतो की नौटंकीच आहेस रे. तेव्हा जीवा बोलतो हो ते तर मी आहेच. तेव्हा जीवा बोलतो की मी उद्याच आता ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसला जातो आणि सगळं काही बुक करतो, हॉटेल रेस्टॉरंट सगळं. तेव्हा ते सगळे एकमेकांच्या हातावर हात ठेवून डन करतात. तेव्हा इकडे रम्या बोलत असते म्हणजे हे फार्म हाऊसच आपल्याला यांच्या प्रेमाचे पुरावे शोधून देईल. तेव्हा वसू बोलते अगं मग उद्याच जाऊ ना फार्म हाऊसवर. रम्या मला या चौघांचं बॉन्डिंग तोडायचं ते पण उद्याच. तेव्हा त्या दोघी एकमेकींसोबत घट्ट हात पकडून बोलतात की डन आता. इकडे दुसऱ्या दिवशी विक्रम, मानिनी आणि ते सगळे बसलेले असतात. तेव्हा विक्रम बोलतो वा मला आता खूप बरं वाटतं की तुम्ही आमचं म्हणणं मनावर घेतलं. तेव्हा मानिनी बोलते घ्यायलाच पाहिजे, मुलांना असं वाटतं की आपण मोठे झालो आहे पण आई वडिलांसमोर ते लहानच असतात. तेव्हा मानिनी बोलते आमचं ऐका, आम्हाला विश्वासात घ्या तरच तुमचं भलं होईल, जीवालाही सांग. तेव्हा पार्थ बोलतो हो मी तर बाबांबरोबर सगळ्याच गोष्टी विचारत असतो, म्हणजे पार्टनरशी कसं बोलावं कसं वागावं, कारण बाबांना अनुभव आहे ना. तेवढ्यात रम्या आणि वसू बॅगा भरून आता येतात. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही कुठे चालले एवढा सकाळी सकाळी, चहा नाश्ता नको आहे का. तेव्हा वसू बोलते नाही अगं माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, 2-3 दिवस तिकडेच चाललो आहे आम्ही. तेवढ्यात रम्याकडे बघून काव्य मुद्दाम बोलते पार्थ पोहे कसे झालात. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे. तेव्हा काव्य बोलते मी केलेत हं पोहे. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही केलेत, बाप रे, मी आयुष्यात एवढे चांगले पोहे कधी खाल्लेच नाही, या आईला जमतही नाही. तेव्हा मानिनी बोलते हो का.
तेव्हा काव्य मुद्दामच रम्याकडे बघते. रम्याला चिड येत असते पण वसू तिला सावरते. तेव्हा वसू बोलते चल रम्या. त्या निघायला लागते तेवढ्यात पार्थ बोलतो थांब रम्या. तेव्हा रम्या खूप खुश होते आतल्या आत. तेव्हा रम्या थांबते. तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो की रम्या कुठे जातीयेस, किती दिवस जाते. नाही एरवी मला फरक पडला नसता पण आता पडतोय. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर ऑफिस जॉईन केलं आहे आणि ऑफिसच्या कामात कुचराई केलेली हे आवडत नाही, तुला माहिती आहे ना मला. त्या बेडेकरांच्या फार्मचं काम जीवाला दिलं पण त्याचे लोगोचं काम तूच हट्ट करून मागून घेतलंस ना की मला पण काहीतरी काम द्या म्हणून. ते काम झालं का पूर्ण. तेव्हा वसू बोलते अरे पार्थ पण लोगोचं डिझाईन तर तिने मागच्याच महिन्यात कंप्लीट करून दिलं होतं ना. तेव्हा विक्रम बोलतो तो रिजेक्ट केला होता मी. रम्या पार्थ बरोबर बोलते, आधी ते लोगोचं काम पूर्ण कर मग कुठे जायचं तिथे जा. तेव्हा विक्रम बोलतो ही मुलंसुद्धा त्यांच्या बायकांबरोबर हनीमूनला. तर रम्याला रडायलाच येतं. तेव्हा काव्य रम्याकडे बघून मनात हसत असते. तेव्हा विक्रम बोलतो की ते पण त्यांच्या बायकांबरोबर कुठेतरी फिरायला झालेत, त्यांनी त्यांची कामं पूर्ण केली, मग तू पण सुद्धा आता तुझं काम पूर्ण कर. तेव्हा वसू बोलते की कामाचं काय, आता माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मेहंदी आहे, संगीत आहे, 2-3 दिवसात येऊच की आम्ही परत. तेव्हा पार्थ बोलतो महत्त्वाचं काम आहे म्हणून बोलतोय, डायरेक्ट लग्नाला नाही जाऊ शकत का. तेव्हा रम्या बोलते पार्थ मला जाऊ दे ना प्लीज, मी आल्यावर सगळं पूर्ण करेल. तेव्हा नंदिनी बोलते रम्या चक्क पार्थच ऐकत नाहीयेस, इतकं महत्त्वाचं आहे का. तेव्हा रम्या चिडायला येतं रम्याला. तेव्हा वसू बोलते नाही नाही रम्या मी काय म्हणते, पार्थ आणि विक्रम म्हणतायत ते बरोबर आहे, तू आज पूर्ण काम कर, उद्या सकाळी हवं तर आपण जाऊ. तेव्हा रम्यान ते पुन्हा रिटर्न आपल्या खोलीत जातात. इकडे विक्रम बोलतो पार्थ तू सुद्धा ती सोबतची जी मीटिंग आहे ती आज पूर्ण कर, उद्यापासून सुट्टीवर आहास ना, चला मी निघतो आता पुढे. तेव्हा मानिनी बोलते काय मग ते तुम्ही फिरायला वगैरे कुठे जाताय, डेस्टिनेशन वगैरे ठरलं का. तेव्हा नंदिनी बोलते अहो आई ते आता जीवाच बघतील. इकडे जीवा ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा तिथली ती मुलगी बोलत असते की अहो तुम्ही तुमची वाट बघून ती बस कंटाळायला निघाली, आता तुम्ही रिफंड वगैरे मागू नका मिस्टर बाटलीवाला. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो अहो मी बाटलीवाला नाही, मी देशमुखवाला आहे. तेव्हा ती ट्रॅव्हल्स टूरवाली बोलते पण अहो तुमचं नाव नव्हतं खंडाळा लिस्टमध्ये. तेव्हा जेव्हा बोलतो अहो कसं असेल, मी मी पॅसेंजर नाही आहे, मी कस्टमर आहे. तेव्हा ती बोलते ओ सॉरी सॉरी. तेव्हा ती बोलते ओ आय एम सो सॉरी, मला वाटलं तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो भंगारवाला आय मीन बाटलीवाला आहे. तेव्हा ती बोलते आय एम सो सॉरी. तेव्हा जीवा बोलतो की प्लीज कॉल मी जीवा. तेव्हा ती बोलते जीवा हाऊ कॅन आय हेल्प यू. तेव्हा जीवा बोलतो आम्हाला सगळ्यांना हनीमूनला जायचं आहे. तेव्हा ती बोलते सगळ्यांना. तेव्हा जीवा बोलतो की मला आणि माझ्या बायकोला आणि माझा भाऊ आहे मोठा भाऊ त्याला आणि त्याच्या बायकोला. तेव्हा ती बोलते की ओके कपल हनीमूनसाठी आमच्याकडे खूप छान पॅकेजेस आहेत, तेव्हा तुम्हाला किती दिवसासाठी जायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो 10 दिवस. तेव्हा जीवाला लगेच आठवतं नंदिनी असं बोलेल तिला विचारायला गेल्यावर, अहो 10 दिवस, अहो मग काय 16 डिसेंबरची पार्टी काही कॉनकॉलवर अटेंड करायची आहे. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही 10 दिवस नको. तेव्हा ती बोलते की 3-4 दिवसासाठी 3 डे आणि 4 नाईटसाठी पण खूप छान पॅकेज आहे. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे डन आहे, ते करून टाकूयात आपण. तर ती बोलते की तुम्ही लोणावळा खंडाळ्याला पण जाऊ शकतात. तेव्हा जीवा बोलतो मला ना चिक्की खायला जायचं नाही, त्यामुळे तुम्ही एक इंटरेस्टिंग आणि पीसफुल जागा सुचवा ना. तेव्हा ती बोलते ओके सॉरी सर, आपल्याकडे बाली आहे, हम्पी आहे, कुर्क आहे, खूप छान जागा आहेत. तेव्हा ती बोलते सर आणि आता तर थंडी पण आहे, यू विल एन्जॉय. तेव्हा जीवा बोलतो कुर्क. तेव्हा ती बोलते बेस्ट आहे सर. तेव्हा ती कुर्कच्या वेदरबद्दल जीवाला सांगत असते. तेव्हा जीवा बोलतो की ही जागा मला बेस्ट वाटते, कारण की इथे कॉफी प्लांट आहेत आणि माझ्या भावाला कॉफी पण आवडते आणि एलिफंट पण आवडतात आणि बाकीचं आणि त्याच्या बायकोलाही हे बाकीच्या गोष्टी आवडतात, तर ही जागा बेस्ट आहे. तेव्हा ती बोलते की बरं पण मग तुमच्या बायकोचं काय. तेव्हा जीवा बोलतो माझ्या बायकोचं काय. तेव्हा जीवा बोलतो आता तिचं काय, तिला काय आवडतं हे मला कसं माहिती, फोन करून विचारू का. तेव्हा जीवाला लगेच नंदिनी आठवते. तेव्हा नंदिनी बोलते की हां झालं आलात परत माझ्याकडे, काल तर तोंड वरती करून म्हणत होतात ना डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ जीवा. आता तुमचं तुम्हीच ठरवा आणि मला ही जागा आवडली नाही ना मग बघतेच तुमच्याकडे. तेव्हा ती बोलते मिस्टर जीवा सांगा ना तुमच्या बायकोला ही जागा आवडेल का. तेव्हा जीवा बोलतो तेच तर शोधायचं आहे, थांबा 1 मिनिट. तेव्हा जीवा नंदिनीला फोन करतो. तेव्हा नंदिनी फोन उचलते. तेव्हा जीवा बोलतो नंदू आय मीन चकाचक बाई काय करतेस. तेव्हा नंदिनी बोलते काय करणार, तुम्ही गेलेला पसारा साफ करते झाडूनी. तेव्हा जीवा बोलतो अरे बापरे स्वप्न खरं झालं की काय. तेव्हा नंदिनी बोलते अहो फोन कशाला केला सांगा तरी. तेव्हा जीवा बोलतो की अगं इथे ना मी ट्रॅव्हल एजन्सीकडे आलो ना, तिथे गंमत झाली, मला माझी जुनी मैत्रीण भेटली वनिता बाटलीवाला. तेव्हा जीवा तिला खून होतो की प्लीज शांत बस. तेव्हा इकडे नंदिनी बोलते की वनिता बाटलीवाला. तेव्हा जीवा बोलतो अगं मग काय, इतक्या दिवसांनी भेटली, ती सुद्धा इथे तिच्या नवऱ्यासोबत आली हनुमान पॅकेज घ्यायला. अगं मग काय दोघांचं भांडण सुरू आहे, तो म्हणतोय मनाली, ती म्हणते बाली, तो म्हणतो शिर्डी, ती म्हणते हम्पी. तेव्हा जीवा बोलतो अगं कुर्कवरून तर त्यांचा वाद पेटलाय, डिवोर्स होणार आहे त्यांच्यावर, ते होईल असं वाटते त्यांचा. तेव्हा नंदिनी बोलते अहो
असं काय बोलताय, तुमची मैत्रीण पण तुमच्यासारखीच वाटते मला. आणि कुर्कवरून कशाला भांडायचं? अहो किती छान जागा आहे कुर्क, माहिती आहे? तेव्हा जीवा बोलतो हो का, कुर्क बरं आहे का? तेव्हा नंदिनी बोलते भारी काय, खूप कमाल जागा आहे ती. तेव्हा जेव्हा त्या ट्रॅव्हल एजन्सीवालीला थंब करतो आणि कन्फर्म करतो जागा, तेव्हा नंदिनी म्हणते की अहो खूप छान जागा आहे ती. मी शाळेत होती ना तेव्हा ट्रिप जाणार होती, तर मी सगळ्या जागांची ना माहिती काढून ठेवली होती. वॉटरफॉल काय, कॉफी प्लांटेशन काय, एबी फॉल्स बघण्याची तर खूप इच्छा होती माझी. तेव्हा जीवा बोलतो अच्छा तू जाऊन आली आहेस का कुर्कला? तेव्हा नंदिनी बोलते कसलं काय, अहो मला जायचं होतं तेव्हा नेमकी काव्याची स्कॉलरशिपची एक्झाम होती, त्यासाठी पण पैसे हवे होते आणि बाबांकडे त्यावेळेस एवढे पैसे नव्हते. सो मी माझं कुर्गला जाणं कॅन्सल केलं. तेव्हापासून जायला जर राहिलं तर आजपर्यंत राहिलंच आहे. सो तुमच्या मैत्रिणीला सांगा इतकी छान अपॉर्च्युनिटी मिस करू नकोस म्हणून. नंदिनी बोलते बरं माझी कामं राहिलीत, मी ठेवू का फोन? तेव्हा जीवाही खूप खुश होतो आणि मनात बोलतो की नंदिनी या कुर्कच्या निमित्ताने मी तुझी शाळेतली राहिलेली सहल पूर्ण करेल. तेव्हा ते ट्रॅव्हल एजन्सीवाली बोलते की सर मग काय ठरते फायनली? तेव्हा जीवा बोलतो की कुर्क 3 days and 4 nights. की वसू आणि रम्या पुन्हा खोलीत येतात आणि रम्या चिडचिड करत असते की ह्या नंदिनीला काय गरज आहे. तेव्हा तेव्हा वसू बोलते यांना ना सांगायलाच नव्हतं पाहिजे. तेव्हा रम्या बोलते की काय आहे ना, त्यांनी जर व्हिडिओ कॉल केला असता आणि आपण फार्म हाऊसवर आहे मग काय दाखवणार होतो आपण. तेव्हा वसू बोलते की आता ना फक्त आपल्या हाती एकदाचे पुरावे लागू दे. तेव्हा ती रम्या बोलते की बघितलंच ना ती नंदिनी कशी बोलत होती की पार्थ एवढा नाही म्हणतोय तरी रम्या का जाते, एवढं काय काम आहे ही नंदिनी ना, तिचं तर इतका राग येतो ना मला. तेव्हा वसू बोलते की काय आहे ना, जेव्हा त्या नंदिनीला कळेल ना की आपली बहीणच आपल्या केसाने गळा कापते तेव्हा हिचे हाल कुत्रेसुद्धा बघायला नसतील. आणि तिच्या ज्याच्यावर जीव जडला आहे ना, तो जीवा काय रंग उधळतोय ना ते कळलं ना तेव्हा बघायला मज्जा येईल खरं. तेव्हा वसू बोलते तुला जे काम सांगितलं आहे ना ते लवकर कर, मला लवकरात लवकर उद्या ना या सगळ्यांचं पितळ उघडं पाडायचंच आहे. तेव्हा रम्या बोलते पण आई ते चालले कुठे आहेत फिरायला? इकडे जीवा आणि ते सगळे किचनमध्ये असतात. तेव्हा मानिनी बोलते कुर्क. तेव्हा पार्थ बोलतो की जीवा एकदम बेस्ट जागा निवडली आहे. तेव्हा जीवा बोलतो ते काय आहे ना बडे भैया, सहसा जीवाचे निर्णय चुकत नाहीत. ते कसं आहे ना, खाणं आणि फिरणं या बाबतीत तुमच्या सगळ्यांचा जेवढा अनुभव आहे ना त्या बाबतीत माझ्या एकट्याचा आहे. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे मी काय फिरत नाही. तेव्हा जीवा बोलतो कसं आहे, कॉन्फरन्ससाठी बाहेरच्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी बाहेर फिरणं यात डिफरन्स आहे. तेव्हा नंदिनी बोलते बरं बरं राहू दे आता, तुमचं जर काही कौतुक केलं ना तर चावी दिलेल्या खेळण्यासारखे वागायला लागतात तुम्ही. तेव्हा पार्थही टाळ्या वाजून उड्या मारायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो का गं ए जीवाची टिंगल करतेस तू? तेव्हा मांडणी बोलते ए आला मोठा शहाणा जीवाची टिंगल करे म्हणे. मी काय म्हणते तुम्ही तुमची भांडणी जरा बाजूला ठेवा आणि मस्त पॅकिंग करा आणि तिकडे जाऊन मस्त एन्जॉय करा. तेव्हा मांडणी बोलते तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी चौघे असे बाहेर जात आहे, पहिल्यांदाच नाही, मागे याआधी तुम्ही फार्म हाऊसवर चौघे एकत्र गेले होतात. तेवढ्यात सगळ्यांना ते जीवासोबत झालेल्या गोष्टी आठवतात. तेवढ्यात सगळं आठवत असताना काव्या सावरून घेते आणि बोलते पण लाईफ इज अबाउट क्रिएटिंग मेमरीज. आता सगळं काही बदललं आहे, हवाही बदलली आहे. तेव्हा नंदिनी बोलते आणि माणसंही बदलली आहेत. तेव्हा मानिनी बोलते चला 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 सगळं आता राहू द्या, तुम्ही जा आणि पॅकिंग करा. तेव्हा नंदिनी आणि काव्य बोलते आई एवढं राहू द्या मग करतो आम्ही. तेव्हा सगळे बोलतात की नाही चला चला. तेव्हा पार्थ आणि जीवाई त्यांना दोघींना अट्ट करतो की चला चला. तेव्हा मानिनी बोलते की जा तुम्ही आणि आशाला पाठवून द्या. इकडे जीवा कपड्यांच्या घड्या करत असतो आणि बोलतो अरे यार या कपड्यांच्या घड्या आत्ताच करायच्या का? तेव्हा तो नंदिनीला बघतो, नंदिनी कपबोर्डवरून सूटकेस काढत असते. तेव्हा ती उभी राहून सूटकेस काढण्याचा प्रयत्न करतो आणि जीवा उठतो. जीवा तिच्याकडे बघतच असतो. जीवा एकटक नंदिनीकडे बघत असतो. नंदिनी सूटकेस काढायचा प्रयत्न करत असते. नंदिनीकडे एकटक बघत असतो आणि नंदिनी सूटकेस काढत असताना ती जीवाच्या डोक्यातच पडते. तेव्हा जीवाला जोरात लागतं. जीवा आई आई करायला लागतो. तेव्हा नंदिनी पटकन सॉरी सॉरी करत त्याच्याकडे जाते. तेव्हा जीवा बोलतो की इथे लागलं आहे. तेव्हा नंदिनी त्याच्या डोक्यावर फुंकर घालत असते. तेव्हा जीवा मुद्दामच तिला चळवत असतो की इकडे पण लागलं आहे, डोळ्यांना लागलं आहे, इकडे लागलं आहे, म्हणून तो तिच्याकडनं फुंकर घालून घेत असतो. तेव्हा जीवा बोलतो की अगं आता ओटांवर पण लागलं आहे. तेव्हा नंदिनीला कळतं की जीवा फिरकी घेतोय म्हणून नंदिनी हाताची घडी घालून उभी असते. तेव्हा जीवा एक डोळा उघडून बघतो आणि हसायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते की माझी फिरकी घेत आहेत आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.